सातवीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण धडा नंबर 3 घेणार आहोत, लेसन नंबर 3. तर आधी सर्वप्रथम शास्त्रज्ञ म्हणजे कोण? तर शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट. आपल्या जगामध्ये खूप असे बरेच सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत आणि ते शोध म्हणजे आप जब टेलीफोन पहले ज़माने में था तो उसको किसने फाइंड आउट किया? तो ग्रॅहम बेल ने फर्स्ट फाइंड आउट किया था. त्याच्यानंतर वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला फॅमिलियर असे न्यूटन आहेत. तर त्यांनी ग्रॅव्हिटीचा म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. आणि शास्त्रज्ञ म्हणजे शोध लावणारे, तज्ज्ञ म्हणजे हुशार, त्यामध्ये हुशार असे तज्ज्ञ. तर ते रिसर्च करतात आणि रिसर्च करून नवीन नवीन असे शोध निर्माण करतात. ते आपल्यासाठीच चांगले असतात ते शोध. तर त्याच्यावर आता आपण हा धडा आहे. तर थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर, तर त्यांनी कोणता शोध लावलेला आहे आणि त्यांना कसं काय ते त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे आणि ते आपल्याला कसं उपयोगी पडलेलं आहे ते आज आपण शिकणार आहोत. तर आपण सुरुवात करूया लेसनला. मी लेसन वाचते आणि लेसन वाचता वाचता तुम्हाला मी स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन मैं देने वाली हूँ. तो आप जैसे ही वीडियो ऑन होता है आप बुक लेके बैठिए, एक पेंसिल लेके बैठिए चाहिए तो मुझे अगर लगा कुछ हार्ड वर्ड है तो मैं आपको अंडरलाइन करने के लिए बोलूँगी. ओके. एका खेडेगावात 8-10 वर्षाचा एक मुलगा राहत होता. त्याच्या घरासमोरच एक लोहाराचे घर होते. लोहार म्हणजे ब्लॅकस्मिथ जो असतो तो लोखंडाचं कामं करतो, त्याचं एक घर होतं. एकदा त्या लोहाराच्या घरासमोर खूप गर्दी जमली होती आणि विव्हळण्याचा आवाज ऐकू येता. विव्हळणं म्हणजे मतलब ऐसे जोर जोर से आवाज आ रहा था. विव्हळणेला तुम्ही डॅश करा, अंडरलाईन करा. आवाज ऐकू येत होता. त्या मुलाने तो आवाज ऐकला आणि धावतच तिकडे गेला. त्याने पाहिले लोहार एक तापवलेल्या लांब सळईने एका माणसाच्या जखमेवर चटके देत होता. त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावला होता. म्हणजे आता काय झालं, वो जैसे ही वो घर के सामने गया तो उसने देखा जो वो लोहार था, वो ब्लैक स्मिथ था, वो एक आदमी को क्या कर रहा था, एक लंबा सा सलिया बोलते हैं ना, हिंदी में सलिया बोलते हैं, लोखंड का सलिया. तो वो लेके उसको गरम करके उसको ऐसे दाग दे रहा था, चटका दे रहा था. त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावला होता. पिसाळलेला कुत्रा मतलब जो डॉग्स होते हैं तो वो कभी कभी ऐसे मूर्खता जैसे करते हैं या भागते रहते हैं, किसी को काटना या उनके ऊपर जंप मारना. और ये ऐसा नहीं कि हम लोग उसको कुछ करें और उसने हमारे ऊपर अटैक किया, ऐसे नहीं होता है. तर कधी कधी तो तसा डॉग करतो. तर पिसाळलेला हा डॉग आहे. तो त्यांनी काय केलं की तो चावला होता त्या माणसाला आणि त्यामुळे तो लोहार त्या सळईने उसको क्या कर रहा था, दाग दे रहा था. उसको शायद वो जो वुंड था उसको वो जला रहा था. लोहाराने दिलेल्या प्रत्येक चटक्याबरोबर तो माणूस मोठ्यानं ओरडे आणि हे सगळं म्हणजे त्याला तो चटका देत होता आणि जैसे ही उसको वो गरम सली से कोई भी उसको चटका देंगे तो हम लोग भी चिल्लाएंगे. तो उसने वो जैसे ही दिया तो वो ज़ोर ज़ोर से वो आदमी क्या कर रहा था, चिल्ला रहा था. हे दृश्य पाहून त्या मुलाने तेथून आपल्या घराकडे धूम ठोकली.
तो घाबरला. हे दृश्य म्हणजे हे प्रसंग, हा जो सीन है, वो घर में जो आदमी को चटका दे रहे थे वो सीन देख के त्या काय झालं, तिथून त्यांनी ढूम ठोकली, म्हणजे पळून गेला तो मुलगा. त्या मुलाचे नाव होते लुई. त्या मुलाचं नाव होतं लुई. उसका नाम लुई था. लुई घरी आला, पण त्याचे कशातच लक्ष लागेना. त्याने पाहिले ते भयंकर दृश्य त्याच्या नजरेसमोर येऊ लागले. त्याने वडिलांना विचारले, बाबा, कुत्रा का पिसाळतो? मतलब वो पागलपन क्यों करता है? जो कुत्ता होता है, डॉग होते, हम लोग देखते हैं ना, वेडी माणसं असतात जगा में. हम लोग बोलते ना, ए क्या पागल चल रहा है, पागल जा रहा है. आपण असं ह्युमन बीइंग लोकांना, आपण व्यक्तींना बोलतो, पण आपण कुत्रा असा का करतो हे कळे ना त्याला, कि वो पागलपंती क्यों कर रहा है, क्यों पागल क्यों हो गया वो कुत्ता. और उसको समझ में नहीं आ रहा है वो डॉग को, लेकिन वो किसी को काटने का, किसी के ऊपर जम मारने का, किसी के पीछे भागने का, वो सब वो डॉग करते हैं. तो उसने वो क्वेश्चन पूछा. त्याच्या चावण्यामुळे माणसे का मरतात, और उससे जैसे ही कुत्ता काटता है तो लोग क्यों मरते हैं, ये क्वेश्चन उसने पूछा. वडिलांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती. मतलब पापा को मालूम नहीं थी. अभी कभी कभी हमें भी नहीं मालूम होती है कोई कोई चीज़ें. तो तशाच प्रकारे वो उनके जो पापा थे लुई के, तो उनको भी मालूम नहीं था. त्यामुळे लुईच्या मनात ते प्रश्न तसेच राहिले. मीन्स उसका एक्सप्लेनेशन हुआ ही नहीं. वो जो क्वेश्चंस उसने पूछे थे उसका एक्सप्लेनेशन दिया ही नहीं पापा ने. अशी काही वर्ष निघून गेली. अभी क्या हुआ, बहुत साल हो गए. लुई ने आपले शिक्षण पूर्ण केले. आता लुई मोठा झाला, वो बड़ा हो गया, और उसका जो एजुकेशन है वो ख़त्म हो गया. त्यानंतर त्याने रोगजंतूविषयी संशोधन कार्य सुरू केले. म्हणजे त्याने काय केलं, जेव्हा तो मोठा झाला, उसने क्या किया, रोग प्रतिबंधक, मतलब रोगजंतु मीन जर्म्स बोलते हैं, तो उसका रिसर्च करना चालू किया. कैसे, कार्य मतलब काम, कार्य मतलब काम. रोगजंतूविषयी ह्याला डॅश करा आणि संशोधनाला डॅश करा. संशोधन म्हणजे रिसर्च करणे. त्याने पहिलं काय केलं रिसर्च, तर त्याने रेशमाच्या किड्यांना होणाऱ्या रोगाचे संशोधन करून त्यावर इलाज शोधून काढला. म्हणजेच काय, रेशमी किडा म्हणजे काय, तो जो हे असतो बघा, रेशीम म्हणजे आपण म्हणतो सिल्क वर्म जो असतो, तर त्याच्यावर त्याला रोग होतो, आणि त्याचा रोग कसा बरा होईल हे त्यांनी शोधून काढले आणि त्याच्यावर इलाज केला. त्याच्यावर त्या रोगजंतूविषयी ते जे सिल्कवर्म है त्यांना होणारा रोग, उनको कुछ डिजीज़ होता है और वो डिजीज़ उसने अच्छा किया. त्यानंतर मेंढ्यांना होणारा रोगावर रोगप्रतिबंधक लस त्यांनी शोधून काढली. आता मेंढी म्हणजे कोण, शिप बोलते ना, ॲनिमल, त्याला मेंढ्या म्हणतात मराठीतून. तर त्याच्या रोगावर पण रोगप्रतिबंधक म्हणजेच काय, रोगाला अटकाव करणारे, म्हणजे आळा घालायचा, म्हणजे ते बरं करायचं, ही लस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की वॅक्सिनेशन देतात बघा, वॅक्सिन देतात ना, वॅक्सिन देतात की नाही आपल्याला. आता आपल्याला करोनाचं वॅक्सिन अजून मिळालं नाही, पण मिळेल, आपल्याला थोड्याच दिवसात मिळेल. तर तसं वॅक्सिन त्यांनी शोधून काढलं, आणि त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली आणि त्याची प्रसिद्धी झाली, फेमस झाला तो, की त्यांनी सिल्कवर्मवर हे शोधून काढलं रोगप्रतिबंधक लस, आणि ह्याच्यावर सुद्धा त्यांच्या रोगावर, त्यांना जो होणारा, प्राण्यांना जो, एनिमल्स को जो डिजीज़ होते हैं उनके लिए उसने काम किया. आगे मैं पढ़ती हूँ. कीर्तीला डॅश करून घ्या. त्यानंतर त्याने पिसाळलेल्या कुत्र्याविषयीचे संशोधन सुरू केले. आता त्याला ते डोक्यात होतं कि जो कुत्ता है वो मतलब पागल क्यों होता है, वो पिसाळतो का, तो म्हणजे एकदम डिस्ट्रॅक्ट का होतो, ऐसा भागता क्यों है, काटता क्यों है, असं त्याला वाटत जे होतं. तर त्यांनी त्याच्यावर संशोधन सुरुवात केली, रिसर्च करायला सुरुवात केली. लुई पाश्चरने आपल्याजवळ अनेक पिसाळलेली कुत्री जमवली
आणि त्यांचे निरीक्षण करू लागला.